देशाचं भविष्य युवकांच्या हातात आहे. हे वाक्य आपण नेहमी ऐकतो. पण एक प्रश्न आहे. जर देशाचं भविष्य युवकांच्या हातात आहे, तर देशाचं राजकारण अजूनही 60-70 वर्षांच्या लोकांच्या हातात का आहे? कॉलेजमध्ये चर्चा असते, सोशल मीडियावर राग असतो, पण निवडणूक लढवायला, पक्षात काम करायला, निर्णय घ्यायला युवक पुढे का येत नाहीत? आज आपण हाच प्रश्न उलगडणार आहोत. युवक राजकारणात का येत नाहीत? एक, राजकारणाची खराब इमेज. आज आपण अनेक तरुणांना राजकारण म्हणजे काय वाटतं? भ्रष्टाचार, भांडणं, आरोप प्रत्यारोप, जातपात, पैसा आणि सत्तेचा खेळ. लोकसभेपासून ग्रामपंचायतीपर्यंत अनेकदा टी व्हीवर जे दृश्य दिसतं, त्यामुळे तरुणांच्या मनात एक ठाम समज तयार होतो. हे आपल्यासाठी नाही. त्यांना वाटतं राजकारणात प्रामाणिकपणे काम करणं शक्यच नाही. दोन, घरच्यांचा विरोध. भारतात अजूनही बहुतांश पालक आपल्या मुलाला काय सांगतात? चांगली नोकरी मिळव, स्थिर हो. कोणी मुलगा म्हणाला की मला राजकारणात जायचंय, तर पहिला प्रश्न येतो, त्यात भविष्य आहे का? डॉक्टर, इंजिनियर, आय टी प्रोफेशनल हे सुरक्षित पर्याय. राजकारण अनिश्चित, धोकादायक आणि अस्थिर. पैशाचा आणि नेटवर्कचा गेम. आज निवडणूक लढवायची म्हणजे मोठा खर्च. पोस्टर, प्रचार, सोशल मीडिया टीम, कार्यक्रम सगळं पैशांवर चालतं. एका सामान्य मध्यमवर्गीय तरुणासाठी हे खूप मोठं आव्हान आहे. तसंच अनेक पक्षांमध्ये घराणेशाही किंवा जुने कार्यकर्ते वरच्या पदांवर असतात. नवीन युवकाला वर यायला वर्षानुवर्ष लागतात. सोशल मीडिया, बोलणं जास्त, कृती कमी. आजचा युवक सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह आहे. तो पोस्ट करतो, रील बनवतो, मत व्यक्त करतो. पण कीबोर्डवर लढणं आणि प्रत्यक्षात मैदानात उतरून काम करणं यात मोठा फरक आहे. सोशल मीडिया एक प्रकारे वेंट बनला आहे. राग काढला, पोस्ट टाकली, विषय संपला. राजकीय शिक्षणाचा अभाव. आपल्या शिक्षण पद्धतीत राजकीय जागरूकता फार कमी आहे. संविधान, स्थानिक स्वराज्य संस्था, धोरणं कशी तयार होतात हे सखोल शिकवलं जात नाही. परिणामी युवकांना राजकारण समजत नाही आणि जे समजत नाही त्यात उतरायला भीती वाटते. सकारात्मक उदाहरणं कमी दिसतात. जेव्हा एखादा तरुण नेता पुढे येतो तेव्हा त्याच्यावर टीका, ट्रोलिंग, दबाव वाढतो. यशस्वी आणि स्वच्छ प्रतिमेची उदाहरणं फार कमी चर्चेत येतात. पण सगळेच युवक दूर आहेत का? नाही. काही युवक विद्यार्थी संघटनांमध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, सामाजिक चळवळींमध्ये काम करत आहेत. उदाहरणार्थ तेजस्वी सूर्या, सुप्रिया सुळे यांच्यासारखे तुलनेने तरुण नेते राष्ट्रीय पातळीवर दिसतात. महाराष्ट्रातही युवक आमदार, नगरसेवक दिसतात, पण प्रमाण अजूनही कमी आहे. मग उपाय काय? शाळा कॉलेजमध्ये राजकीय शिक्षण आणि चर्चा वाढली पाहिजे. युवकांसाठी पक्षांमध्ये पारदर्शक संधी दिल्या पाहिजेत. पैशाचा प्रभाव कमी करणाऱ्या सुधारणा झाल्या पाहिजेत. सर्वात महत्त्वाचं, युवकांनी फक्त टीका न करता सहभाग घ्यायला हवा. मतदानापासून सुरुवात करून स्थानिक प्रश्नांवर आवाज उठवून स्वयंसेवक म्हणून काम करून राजकारणात प्रवेश होऊ शकतो. युवक राजकारणात येत नाहीत कारण त्यांना वाटतं की राजकारण बदलणार नाही. पण एक सत्य आहे, जर चांगले युवक राजकारणात आले नाहीत तर राजकारण कसं बदलणार? देश बदलायचा असेल तर सिस्टममध्ये जावं लागतं. बाहेर बसून टीका करणं सोपं आहे, पण आत जाऊन लढणं ही खरी ताकद आहे. कदाचित प्रश्न असा नाही की युवक राजकारणात का येत नाही. खरा प्रश्न असा आहे, आपण कधी येणार?